मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण एका मोठ्या विषयावर बोलणार आहोत, वाचा फोडणार आहोत। खरं तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांनी वेठबिगारीच्या प्रश्नावर अनेक आंदोलनं केली, त्याची दखल शासनाने घेतलेली आहे। मात्र असं असतानाही आजही 2023 मध्ये वेठबिगार आहे हे वास्तव आहे। आता या सगळ्या वेठबिगारीला एकूणच अनास्थेला जबाबदार कोण? म्हणजे आम्ही सगळी पत्रकार मंडळी ही शासनाला जबाबदार धरतो, आम्ही आदिवासी नेत्यांना जबाबदार धरतो। मात्र नेमकं काय घडतंय हे आपण एक अभ्यासू नेते विवेक भाऊ पंडित यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाऊ, मागच्या भागात आपण बोलला होता की या सगळ्या अनास्थेला जे कातकरी समाजाचे नेते आहेत, ते जे शासनाच्या दृष्टीने समाजसेवक आहेत, ते सगळ्या गोष्टी पुढे पुढे असतात। उद्धार हा आदिवासी नेत्यांचा झाला, ते करोडपती झाले, श्रीमंत झाले, सगळ्या योजना त्यांच्या वाटेला गेल्या। नेमकं हे का घडतंय, कसं घडतंय? प्रश्न असा आहे की योजना ज्या आहेत, भाऊ त्याच्या आधी माझा एक प्रश्न आहे, ही जी सगळी मुलं दिसत आहेत आपल्याकडे, ही सगळी मुलं कधी शाळेत गेली? मी थोडक्यात त्याच्या आधी असं सांगेन की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी राज्यघटना आपण स्वीकारली, त्यावेळेला मार्गदर्शक तत्वामध्ये 14 वर्षाखालच्या सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण 10 वर्षाच्या आत दिलं जाईल। म्हणजे 1960च्या आत सर्व मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं जाईल असं अभिवचन दिलं। हे सर्व 60च्या नंतर जन्माला आलेले कुणी शाळेत गेलेलंच नाही, कुणी नाही, एकही नाही। म्हणजे याच्यातलं शाळेमध्ये दुसरं गेलेलंच नाही, यातले यांचे मी आई वडील म्हणतो ते पण नाही गेलेले, कुणीही शाळेत गेलेले नाही। म्हणजे 60 नंतरच्या अभिवाचनाचं काय झालं बघा। त्यानंतर 2009ला मूलभूत अधिकार, मूलभूत याचा अर्थ तो दिलाच पाहिजे असा कायदा झाला आणि राज्यघटनेमध्ये बदल झाला। अनुच्छेद 21 मध्ये जगण्याच्या हक्कामध्ये शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्क म्हणून आला। 6 ते 14 वर्षाची प्रत्येक मुलाला शिकवायचं कर्तव्य, जबाबदारी शासनाने स्वतःकडे घेतली। जर ते करू शकले नाही तर ते शासनाचा पराभव आहे, म्हणून शासनाच्या विरोधी उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाता येतं। आम्ही विचार करतोच जायचं। माझ्या मागे उभा असलेला जो सुनील आहे, याचं वय आता 18 आहे। शाळेत गेलो का? आई शाळेत गेलेला, शाळेतच गेलेला, शाळेतच गेलेला, वयाच्या 18 अजून शाळेत गेलेला नाही। शाळेत गेलेला। तुला लिहिता वाचता येतं? लिहिता वाचता येत नाही। प्रेक्षक, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत कातकरी समाजाचा हा मुलगा अजूनही शाळेत गेलेला नाही, लिहिता वाचता येत नाही। भाऊ, आपण कोणत्या मूलभूत हक्कांच्या गप्पा मारतो? म्हणून आता बघा, मी तुम्हाला 18 वर्ष यांचं सांगितलं, हा 18 वर्षाचा आहे त्याचं सांगितलं। आता ही मुलं, ही 6 वर्षाच्या वर असलेली 6 मुलं आहेत की जी शाळेत पाहिजे। काल भट्टीवर जेव्हा मी गेलो तेव्हा ही मुलं पाहिली। आता त्याला कपडे बदलल्यामुळे ते असे आहेत, काल उघडे वेगळे होते। मी तिच्या मुख्याध्यापकांना, गट शिक्षण अधिकाऱ्यांना सांगून मुख्याध्यापकाला बोलावलं आणि मी त्यांना म्हटलं की आपल्याकडे शासनाचं पत्र निघालं, परिपत्रक आहे की जर वीटभट्टीवर आलेली मुलं असतील तर त्यांना आपल्या शाळेमध्ये दाखल करून घ्या आणि शिकवा। या मुलांना दाखल केल्याचा पट दाखवा मला। ते पट बघितलं, म्हणाले ही मुलं नाही आहेत। का नाही? आम्ही सर्वे केला तेव्हा ही मुलं नव्हती। तर यातली अनेक मुलं ही तिथे वर्षानुवर्ष तिथे काम करतात, पण शासनाला दिसली नाही। शिक्षक खोटे बोलत, यंत्रणेने कामच केलेलं नाही। मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला तात्काळ रिपोर्ट केला की फक्त शिक्षक नाही, फक्त मुख्याध्यापक नाही, तिथे विस्तार अधिकाऱ्यांनी काय केलं, तिथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काय केलं, आमच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी काय केलं, काय केलं, याचा विचार जाब विचारा त्यांना। शिक्षण अधिकाराचा, शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला, तो पोचवणार कधी आणि कोण पोचवणार? आमचं म्हणणं आजही माझं हे आहे की वीटभट्टीवर येणारी मुलं, स्थलांतरित कामगारांची मुलं ही नेहमीच्या शाळेत शिकूच शकणार नाही। त्यांच्याकरता स्वतंत्र शाळा ज्या सुरू केल्या होत्या तशाच सुरू केल्या पाहिजेत, तरच ती मुलं शिकतील। पण शासनाने ते बंद करायला लागलं। शासनाने सांगितलं आम्ही शिकू, ही शिक्षणाची अवस्था आहे शासनाच्या।
म्हणजे मी म्हणेन शिक्षणाच्या बाबतीमध्ये शासन पूर्णपणे पराभूत झालेलं आहे. आज आमच्या दप्तरी पाहिलं तर शाळाबाह्य मुलं आहेत का? शून्य. ही शाळाबाह्य मुलं आहेत का नाही हे दिसत नाही. पटावर घेणार मुलं, जी पटावर मुलं घेतली ती शाळेत आहेत का? शाळेत नाही. मी आता दाढी घालणार आहे इतर शाळामध्ये की पटावर मुलं आहेत शाळेत दाखवा मला, कुठे आहेत शाळेत? म्हणजे आज आम्ही महासत्ता होण्याच्या गप्पा मारतो. करोडो रुपये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर, हायवेवर, बुलेट ट्रेनवर खर्च करतो. खर्च करा, माझं काही म्हणणं नाही. पण ह्या माणसांच्या मूलभूत गरजा पुरवणं याची जबाबदारी कोणी घ्यायची? एक लक्षात घ्या, हे जे आपण संदर्भ बोलतो याला महत्त्वाचा संदर्भ काय? या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार अनुच्छेद 21नी दिला आहे. आणि तो नुसता जगण्याचा अधिकार दिलेला नाही, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. दुसरं, या प्रत्येकाला संचाराचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. वेठबिगारी करतात तेव्हा संचारीचं स्वातंत्र्य काढून घेतलं जातं. या प्रत्येकाला शोषणाविरोधी अधिकार संविधानाने दिलेला आहे. कुठे गेले हे अधिकार? म्हणजे आमच्या स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार हे फक्त कागदामध्ये आम्ही गुंतवून ठेवले. आणि आम्ही सगळी मंडळी ही स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो. कुठे यांचं स्वातंत्र्य? यांना आम्ही 77 वर्षानंतर यांना ते स्वतंत्र देशाचे नागरिक आहेत असं म्हणणार? विचारा यांच्यापैकी एकाला तरी देशाचं नाव माहिती आहे का? माहिती आहे तुम्हाला देशाचं नाव? मला माहिती आहे. तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड तर काहीच नाही. त्यांना विचारा देशाचं नाव, त्यांना जिल्ह्याचं नाव सुद्धा आम्ही याला माहित नाही. कोणत्या स्वातंत्र्याच्या गप्पा आम्ही मारणार? आज यांचा मूलभूत प्रश्न जो आहे तो जगण्याचा आहे की आम्ही आजचा दिवस आम्ही घालवायचा कसा. माझा शासनाला सांगणं काय आहे की आज हे परांगणदार झाल्यासाठी काही नाहीच आहे. यांना 4 गुंठे जागा प्रत्येकाला द्या. तुम्ही ॲक्वायर करा, भूसंपादन करा. त्या भूसंपादनाचे जे पैसे लागतील ते सरकारने खर्च करा. आणि यांना प्रत्येकी 4 गुंठे जागा द्या, ज्यामुळे यांचं घर होईल. घराच्या भोवती बकऱ्या सांभाळू शकतील, कोंबड्या सांभाळू शकतील, डुकरं सांभाळू शकतील. जे आज यांचं कौशल्य आहे तेच ते करू शकतील. यांना दुसरं कुठलंही कौशल्य देता येणार नाही. जरी आम्ही द्यायचं म्हटलं तरीही देता येणार नाही. आणि यांची मुलं आश्रमशाळेमध्ये टाका, ज्यामुळे कातकऱ्यांची पुढची पिढी या गुलामीत राहणार नाही. हा प्रॅक्टिकल माझा अप्रोच आहे. यांच्याकरता मेहनत काय घ्यायची तर यांना जगवायचं आणि यांच्या मुलांना शिकवायचं. हे जर केलं तर आम्ही म्हणून स्वातंत्र्याच्या 100 वर्ष जेव्हा होतील तर आम्ही थोडेफार सुधारलेले असू. हो, पण कातकरी अस्तित्व अभियान ही चळवळ सुरू केली होती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून. म्हणजे आपल्या मशाल चॅनलवरच आपण अनेक त्याचे व्हिडिओ, काही प्रश्न मांडले होते. केंद्र शासनाने सांगितलं की या लोकांसाठी, कातकरी लोकांसाठी ह्या योजना आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्यांनी संकुल वगैरे बांधण्याचं ठरवलं आहे. राज्य शासनाचं याच्यावरती ती भूमिका, कारण तुम्ही राज्य शासनाच्या संबंधित आहात, तर नेमकं या सगळ्या गोष्टी करून त्यांचं उत्थान होणार आहे. मी केंद्र शासनाची जी PM जनमन योजना आहे, जी आदिम जमातीवर, देशातल्या आदिम जमातीवर, महाराष्ट्रात 3 आदिम जमाती आहेत. एक कातकरी जी आपल्याकडे कोकणात आहे आणि नाशिकमध्ये, त्यानंतर यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर या भागामध्ये कोलाम आहे आणि गडचिरोलीमध्ये माडी. ह्या 3 आदिम जमाती आहेत. या 3ही आदिम जमातीमध्ये मी गेलेलो आहे. राज्यभर जेव्हा फिरलो मी तेव्हा कोलामानाही भेटलोय, माडियानाही भेटलोय, कातकरींच्यामध्ये तर जगतोय. सध्या सर्वात वाईट अवस्था कातकरींची, जे मुंबईच्या जवळ आहे. योजना बनताना यांच्या गरजा काय ते बघून योजना बनली पाहिजे की नाही. आज आम्ही जी PM जनमन योजना बांधली, मी आपल्या उपमुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसजींना आम्ही पत्र लिहिलेलं आहे. योजना चांगली आहे. त्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट जे आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटनी करायचं काम आहे. काय करायचं ते ऑलरेडी ते डिपार्टमेंट करतच आहे, नवीन काहीच नाही. अंगणवाड्या चालवायच्या, आता बालविकास नाही, अंगणवाड्या चालवत आहे. मग काय दुसरं डॉक्युमेंटेशन द्यायचं, त्याला आधार कार्ड द्या, कधी देणार, टाईम लाईन नाही. महत्त्वाचं काय आहे तर 50 ते 100 लोकसंख्या ज्या वाडीमध्ये आहे, 50 ते 100, 105 असेल तर नाही, 50 ते 100
त्यांना त्या वाडीमध्ये 60 लाख रुपयाचं मल्टीपर्पज सेंटर बांधून देणार आहोत, ज्याच्यामध्ये अंगणवाडी, ANMला जागा, अशी ती मल्टीपर्पज सेंटर. माझं म्हणणं असं आहे की 50 ते 100 लोकसंख्या असलेल्या वाडीमध्ये आज 5-10 लोक सुद्धा राहत नाही, सगळे स्थलांतरित होतात. त्या स्थलांतरावर इलाज आधी करा. मल्टीपर्पज सेंटर काय कुत्र्या मांजरांसाठी करायचं आहे का आम्हाला? का कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी आम्हाला ते मल्टीपर्पज सेंटर बांधायचं आहे? कुणासाठी बांधायचं? माझ्या माहितीप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये 40 केंद्र येतील. 60 लाख रुपयाचं एक केंद्र. एवढा निधी कातकऱ्यांच्या नावावर येईल. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरचं भर होईल. मला वाटत नाही कातकऱ्यांचं भर होईल. तिचा उपयोगच होणार नाही. लोक राहतच नाही. लोक राहत नाही तिथे. कोणाला उपयोग आहे? उपयोग काय त्याचा? तुम्ही बाकीच्या योजना राबवा. त्यांना आधार कार्ड नाही. कधी देणार आधार कार्ड? याच्या आधी कातकरी उत्थान योजना 10 वर्षापूर्वी झाली. त्यावेळेला जायचं होतं, तेव्हाही नाही दिलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचा सर्वे झाला, त्यांना सांगितलं होतं काम करायला, तेही नाही झालं. आज आमची सगळी यंत्रणा आहे. आधार कार्ड आता 18 वर्षाच्या वरचा आधार कार्ड काढायचं असेल तर त्याला 100 डॉक्युमेंट्स लागतात. यांच्याकडे काही डॉक्युमेंट्स नाही आहेत. कुणी करायचं आहे का? हे जर शासनाने युद्ध पातळीवर ताबडतोबीने केलं नाही आणि यांना बेसिक मूलभूत डॉक्युमेंट्स कागदपत्र जर दिली नाही आणि 4 गुंठे जागा, माझा आग्रह आजही 4 गुंठे जागा आणि यांना घर हे दिलं नाही आणि यांना उदरनिर्वाह करता सर्वांना माझ्या दृष्टीने साधी गोष्ट म्हणजे कोंबड्या, बकऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्याच द्याव्या लागतील. दुसऱ्या कशानेही यांचं भलं होणार नाही कुठल्याही योजनेत. कारण कोणतंही कौशल्य यांच्याकडे नाही. हे फक्त श्रम करणारे लोक आहेत. त्याच्या पलीकडे काहीही नाही. मला प्रश्न असा होता की कातकरी नेते किंवा आदिवासींचे नेते हे भराभर श्रीमंत होत आहेत. कातकऱ्यांची मुलं मात्र अशीच राहत आहेत. मी मागच्या भागामध्ये बोलले होते की कातकरी नेते या सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत. नेमकी ही जबाबदारी कशावर फिक्स करताय? मी कातकरी नेते जबाबदार आहे असं म्हणण्यापेक्षा कातकरी मधले जे नेते झाले त्या ज्यांना शिक्षणाचा लाभ झाला त्यांनी या योजनांचा लाभ कसा घेता येईल, विशेषतः सर्वांना आवडीची योजना कातकऱ्यांसाठी विकासाची योजना कोणती तर वीटभट्टीची. मला एक सांगा, या वीटभट्टीवर काम करत होते, यानंच आम्ही 3 लाख रुपये दिले या काकाला आणि तू वीटभट्टी चालवणार का? तो मजूर आहे. वीटभट्टी चालवायला मॅनेजरियल स्किल लागतं. कच्चा माल आणावा लागतो, तो विकावा लागतो. हे कौशल्य आहे का? पण आम्ही सरसकट 2-2 लाख 3-3 लाख रुपये वीटभट्ट्यांसाठी दिले. माझा दावा आहे जी वीटभट्ट्यांसाठी दिलेले आदिवासी विकास विभागाने आदिम जमातीकरता किंवा आदिवासींकरता दिलेले पैसे हे एका माणसाकडे कोणाकडे तरी गेलेले आहेत, ते गटाकडे गेलेले नाही. हा मी आरोप करतो. मी आढावा समितीचा अध्यक्ष आहे. पण हे मला सिद्ध करून दाखवावं एखाद्या प्रकल्प अधिकाऱ्याने की नाही इथे प्रत्येक मजुराला ते पैसे मिळतात हे बघा. मला दाखवावं. मी माघार घेतो. म्हणजे आम्ही कोणत्या योजना राबवतो? काय न्यूक्लियस बजेट जे आहे, न्यूक्लियस बजेटचा अर्थ आमच्या आदिवासी खात्यात असा आहे की त्याला चलतं फिरतं बजेट म्हणतात. ठराविक योजना नाही. हिला काय पाहिजे तशी योजना, तिला काय पाहिजे तशी योजना. आम्ही काय केलं, ठराविक योजना ठरवल्या. आमची आवडीची योजना कोणती? तरुणांना बँजो द्या. यांनी त्यांचं आयुष्य सुधारणार आहे का? पुढाऱ्यांना आवडीची योजना आहे. पुढाऱ्यांना तरुणांचे गट पाहिजे निवडणुकीला, मग या तरुणांच्या गटाला बँजो दिला, तो गट आपल्याकडे आला. या अशा ज्या योजना बनलेल्या आहेत त्यामुळे आदिवासींचं नुकसान होतं आणि याचा फायदा नेत्यांनी घेतला किंवा सुशिक्षित लोकांनी घेतला. ती घेणार ना. त्यांना ती संधी मिळाली. त्यांना संधी मिळाली. आमच्या प्रकल्प अधिकारी यांना अधिकार अनेक आहेत. न्यूक्लियस बजेटचे सगळे अधिकार हे प्रकल्प अधिकाऱ्यांना आहेत. पण आमचे प्रकल्प अधिकारी कातकरी वाडीमध्ये जाऊन, कातकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन, कातकऱ्यांच्या चुलीकडे जाऊन बघितलं का त्यांनी? नाही बघितलं. आम्हाला दावा आहे. जर नाही बघितलं तर संवेदना येणार कशा आमच्या? हो, हे सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत, पहिल्यांदा तुम्ही आम्हाला सांगितलं की ही लोक पोरं शाळेत जात नाही आहेत. शासनाचा कायदा आहे, नियम आहे, ते शिकलेच पाहिजे. जिल्हा परिषदेने त्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई केलेली नाही. तर त्यांच्या जबाबदारी फिक्स करून
त्यांच्या काही कारवाई करता येते की नाही? असं आहे की त्यांच्यावर जबाबदारी फिक्स आहेच. मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मूलभूत अधिकार ज्यावेळेला हा झाला, म्हणून जर यांच्यापैकी एका मुलाला घेऊन मी उच्च न्यायालयामध्ये गेलो तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवाला जाब द्यावा लागेल. ते करायला मी मागे पुढे पाहणार नाही. मूलभूत अधिकार याला मिळाल्यानंतर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं ही सरकारची जबाबदारी. कशी आणायची हा तुमचा प्रश्न आहे. शिक्षक कमी आहेत हा तुमचा प्रश्न आहे. ती वीटभट्टीवरून मुलं आम्ही शाळेत कशी आणायची हा तुमचा प्रश्न आहे. ती मुलं शिकली पाहिजेत, कारण अधिकार त्यांना मिळालेला आहे. अधिकार तुमच्या सोयीने नाही आहे. तुमच्या या प्रकरणामध्ये नाही. या प्रकरणामध्ये मी काल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे की यामध्ये शिक्षक ज्याची एनरोलमेंटची जबाबदारी आहे तो जितका जबाबदार आहे तेवढा जबाबदार मुख्याध्यापक आहे. त्या शिक्षकाने काम केले का नाही बघायला, त्या मुख्याध्यापकाने काम केलंय का नाही बघायला विस्तार अधिकारी आहे त्यांनी काय केलं ते बघायला गट शिक्षण अधिकारी आहे त्यांनी काय केलं ते बघायला शिक्षण अधिकारी आहे त्यांनी काय केलं. त्यामुळे हे गुन्हे दाखल ज्या दिवशी होतील त्या दिवशी सगळे सुधारतील. मला मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत मनोज जिंदल त्यांनी सांगितलं आजच ते सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेतील. आणि मी त्यांना म्हटलं मीटिंग नको, मला ऍक्शन पाहिजे. ऍक्शन पाहिजे. काय ऍक्शन घेत आहे मला सांगा. मला त्या शिक्षकाबद्दल कोण एक स्वाय जर मला त्याची त्याला गेलं ना बरोबर. पण अशा पद्धतीने जर चालत असेल तर मूलभूत अधिकार स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आम्ही शिक्षणाला देऊ शकलो नाही तर कसला देणार. जगण्याचा अधिकार देऊ शकलो. दुसरा प्रश्न आहे की यांच्याकडे आधार कार्ड नाही, यांच्याकडे रेशन कार्ड नाही, शासनाची कुठलीच कागदपत्र नाही. याची ही जबाबदारी फिक्स होतेच की. याची जबाबदारी तहसीलदारांकडे देण्यात आलेली आहे. आणि मुख्यतः लक्षात घ्या आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आहे आदिवासींचा विकास. आदिवासी विकास विभागाची पहिली जबाबदारी आहे की यांना आधार कार्ड मिळवून देण्याकरता कोणाकडे जायचं, तहसीलदारांकडे. मग ज्ञान तहसीलदारांकडे. आज आमच्याकडे ती यंत्रणा नाही. आदिवासी विकास विभागाकडे यंत्रणाच नाही, माणसंच नाही. आम्ही सर्व डिपार्टमेंटना पैसे देतो पण कोणतंही डिपार्टमेंट आमच्या डिपार्टमेंटचं ऐकत नाही कारण आमच्याकडे माणसं नाही. ही परिस्थिती आहे. तिसरा प्रश्न तुम्ही सांगितलं की ज्या योजना येतात कातकरींच्या त्या प्रत्यक्ष कातकरी समाजाला मिळत नाहीये. ज्या लोकांना मिळतात ते त्याचा गैरफायदा घेतात. प्रत्यक्षात या योजनांचा आढावा घेऊन तुम्ही आढावा समितीचे अध्यक्ष आहात. आढावा घेऊन जर याच्यामध्ये काही गैरप्रकार झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल काय. माझा सगळा वेळ जो आहे हा आदिवासीच्या मधले सर्वात मागे कोण आहे त्याला संघटित किंवा त्याच्या शोषणाच्या विरोधी बनलेले कायदे जे त्या कायद्याची अंमलबजावणी होऊन त्याला सुरक्षित जीवन कसं जगता येईल याकरता कायद्याच्या अंमलबजावणीवर माझा जास्त भर आहे. योजनांकडे माझा भर नाही कारण 11,000 कोटीचा आमचा खर्च आहे. इतके वर्ष 11,000 कोटी खर्च करत राहिलो आदिवासी जशा तशा राहील म्हणून त्या योजनांच्या आढाव्यामध्ये माझा वेळ घालवायचा हे मी दुय्यम त्याला स्थान दिलेलं. पण मी आता हे आठवता तेही केलं. 11,000 कोटी जर वाया जात असतील आणि त्याच्यामध्ये आदिवासींचं कुठल्याही प्रकारची प्रगती आपल्याला दिसत नसेल तर त्याची जबाबदारी फिक्स होऊन कारवाई व्हायला पाहिजे. भाऊ ती व्हायला पाहिजे हे बरोबर आहे. फक्त माझ्याकडे असलेला लिमिटेड वेळ आपण शासनाकडे मागणी करून ते करू शकतात. करू शकतो मी. महत्वाचं काय आहे की माझ्याकडे आढावा समितीचं काम आहे. म्हणजे आढावा घ्यायचा आहे यांचं जीवनमान कसं सुधारेल या दृष्टीने विचार करून शासनाला शिफारशी करायची आणि आढावा घ्यायचा आहे. खर्च कसा झाला ते बघत मी फक्त बसलो तर हे अशीच राहून जाईल. बरोबर. हे पहिल्यांदा हे करतोय आणि हे करता करता खर्च कसा झाला हे काही ठिकाणी मी जाणार आहे. मी सर्वकडे मात्र नाही जाता येणार पण मी काही ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी या योजनांचा उपयोग झालेला नाही हे मला दाखवून देता येईल तेव्हा मी शासनाला सांगेन की या प्रकारच्या योजनांचा उपयोग नाही अशा पद्धतीच्या योजना तुम्हाला बनवण्याची गरज आहे. त्या प्रक्रियेमध्ये मी आहे. प्रेक्षको मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होतोय. शासनाच्या विविध योजना येत आहेत आणि त्या योजना कशा प्रकारे राबवल्या जातात या संदर्भात आपण विवेक भाऊंशी चर्चा केली. आपण पुढील भागात पाहणार आहोत वीटभट्टीवर या सगळ्या कातकरी समाजाच्या लोकांवर कसे अन्याय आणि कसे अत्याचार होत